5 सोमवार असणारा श्रावण महिना 1953 साली आला होता. तिथून 71 वर्षांनी 2024 ला आला. सोमवारनी प्रारंभ, सोमवारनी शेवट. 5 ऑगस्टचा सोमवार श्रावण सुरू, मग 12 ऑगस्टचा सोमवार, मग 19 ऑगस्टचा सोमवार, मग 26 ऑगस्टचा सोमवार, न शेवटी 2 सप्टेंबरची अमावस्या श्रावण सोमवार. असा योग 71 वर्षांनी आला. पुन्हा 70 वर्षांनी येणार आहे, तोपर्यंत आपण थांबणार नाही. म्हणून मी दर्शन घेऊन आलो, सांगितलं महादेवराव जरी प्रतापरावचं निमित्त असलं तरी कीर्तन तुमचंच करतो आज. विठ्ठल अभंग सर्वांच्या परिचयाच आहे. आज पवित्र दिवस आहे. श्रावण महिन्याचा शुभारंभ आहे आणि या महिन्याला काही तारतम्य आहे, संबंध आहे. चातुर्मास 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 सर्वांच्या परिचयाचा शब्द आहे. श्रावण पासून कार्तिक पर्यंत चातुर्मास. बघा शेठजी, काय हाऊस वगैरे असेल ते गटारीला पूर्ण करून घ्यायची. कालची गटारी पूर्ण हाऊस पूर्ण करा. पण आजपासून 4 महिने श्रावण महिन्यात श्रवण करा. श्रवणाने श्रेष्ठ पदाची प्राप्ती होते म्हणून भद्रपद शब्द आहे. तो झाला भाद्रपद. भद्र म्हणजे श्रेष्ठ, पद म्हणजे स्थान, जिथून वापस यायचं नाही. यद गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमम मम. मोक्ष असे आईता श्रवणाची माझी. हा श्रावण महिना श्रवणाचा आहे, त्याचा फायदा भद्रपद आहे. भद्रपद म्हणजे आशावीन होतो, श्रेष्ठ पदाची प्राप्ती होते. म्हणजे काय, कुणा भानगडीत पडावं लागत नाही. वासना जन्माला आणत असते. जन्म वासनेमुळे, वासना आसक्तीमुळे आणि आसक्ती आशेमुळे. आशावीन त्याचं झालं आसवीन. आणि मग तो करतो काय, कार्तयती हा धातू आहे. कार्तयती म्हणजे कातरणे. जन्म आणि मरण रूपी कापडाला कातरायची क्षमता कार्तिक मध्ये आहे. मग कार्तिक शेवटचा, मग तिसरा आश्विन, दुसरा भाद्रपद आणि पहिला श्रावण, त्याची सुरुवात. विठ्ठल ज्यांच्या दरबारात आपली सेवा आहे त्यांचं वैशिष्ट्य आहे. एकंदर 5 दैवत गीते महाराज शास्त्राने सांगितले. विष्णू, शंकर, गणपती, सूर्य आणि शक्ती. यापैकी वाटेल त्या दैवताची उपासना करा. उपासकाला स्वातंत्र्य आहे. ज्याला जे दैवत आवडतं, इथे बंधन नाही. ते एकच आहे. आकाशात पतितम तोयम सागरम प्रतिगच्छति सर्व देव नमस्कार केशवम प्रतिगच्छति. मग हे असं का, हा भेद नाही शेठजी, व्यवस्था आहे. आम्ही व्यवस्थेला भेद समजतो, तिथून भांडणाला सुरुवात आहे. व्यवस्था समजा, भांडण मिटलंच. नाही तर सावकार गुरुजी खुर्चीवरच बसले पाहिजे वर्गात, विद्यार्थी बाकड्यावरच पाहिजे. मग विद्यार्थ्यांचं बाकड्यावरच बसणं आणि गुरुजीचं खुर्चीवर बसणं भेद आहे का व्यवस्था? व्यवस्था आहे. पण त्या गावचा एक गरम डोक्याचा पालक 90 लावून झोकांड्या खात वर्गात. आता गुरुजी बाहेर गावचे, हे गावचं असते. काय गुरुजी, घाबरू नका, तिथलं सांग. तू एक माणूस आहे, हे जनावर आहे का बाकड्यावरचे? तू खुर्चीवर बसला गुरुजी, यांना बाकडे दिले, असा भेदभाव का केला गुरुजी? सगळे बसा बाकड्यावर, सगळ्या द्या खुर्च्या. लेका गरम डोक्याच्या बापा, गुरुजीने केलेला भेदभाव नाही रे, हे शिकवण्यासाठीची व्यवस्था. आणि व्यवस्थेला भेद समजतो, तिथून सुरुवात भांडणाला. तसं हे परमार्थ करण्यासाठीची व्यवस्था आहे. कोणी विष्णूची भक्ती करा,
कोणी शंकराची करा, कोणी सूर्याची करा, कोणी शक्तीची करा, कोणी गणपतीची करा. या व्यवस्था आहे. नाही तर गंगेला अनेक घाट, हा भेद आहे का? शेठची व्यवस्था आहे. अरे एकच घाट जर गंगेला असेल तर सगळ्या कुंभमेळा चिरडून मरल ना. म्हणून व्यवस्थेसाठी घाट आहे, लक्षात ठेवा. कोणी या घाटावर आंघोळी करा, कोणी त्या घाटावर, कोणी त्या घाटावर. फरक विनंती एवढीच आहे, तुझा घाट मोठा की माझा घाट मोठा, घाटा घाटावून काठ्या काढू नका. आंघोळ गंगेत झाली, इकडे पहा, घाटावून भांडू नका. घाट ह्या व्यवस्था आहे आणि आंघोळ करण्यासाठी गंगा आहे. तसं ह्या व्यवस्था आहे. समानतेच्या बाबतीत आमचं दुमत नाही. कोण म्हणते तुम्हाला समान? त्यांची दृष्टी असते. तुम्ही लॉकेट न्या शेठजी, नाही तर पैजण न्या सोन्याचं, तेही 10 तोळ्याचं आहे, तेही 10 तोळ्याचं आहे. सोनार तुमच्याकडे पाहताना पाहू द्या सोनं, लॉकेटही म्हणत नाही, पैजणही म्हणत नाही. त्याला दिवसभर सोनं दिसतं. ते काळ्या पिवळ्या जीपवाले आहे का नाही, लोहा लोहा लोहा, माळाकोळी माळाकोळी माळाकोळी. तुमच्या घरचा तुम्ही अब्जाधीश रस्त्याच्या काठाला उभं राहा, तो तुमच्याकडे पाहत नाही. ते मागच्या हेल्परला म्हटलं, एवढं लटकून गेले 10 रुपयाचा लोहा, तुमची किंमत फक्त 10 रुपये, त्याची गाडी 70,000चीच आहे. तुम्ही तुमच्या घरचा अब्जाधीश आहे, पण ते काळ्या पिवळ्या जीबवालं तुम्हाला 10 रुपयाच्यावर किंमत देत नाही का? तुम्ही तुमच्या घरचा शेठ असला तरी त्याला सीट दिसतं, हे लक्षात आलं ना? शेठ दिसत नाही. तसं सोनाराला दागिने दिसत नाही, सोनं दिसतं. आता लॉकेट 10 तोळ्याचं आहे, त्याची किंमत 7 लाख आहे. पैजण 10 तोळ्याचे आहे, त्याची किंमत 7 लाख आहे. समान आहे, सोनंही समान आहे, किंमत समान आहे, इथपर्यंत ठीक आहे. पण घरी आणल्यावर पैजण पायातच, लॉकेट गळ्यातच, हा भेद नाही. याचं नाव व्यवस्था. तसं हे भक्ती करण्यासाठीच्या, बरं का गोपीनाथ भाऊ, व्यवस्था आहे, भेद नाही. अरे विष्णूची करा, शंकराची करा, गणपतीची करा, सूर्याची करा, शक्तीची करा. फरक एवढाच आहे, त्या भक्ताला नावं वेगवेगळी येतात. शक्तीचा भक्त असेल शाक्त म्हटल्या जातं, गणपतीच्या भक्ताला गाणपत्य म्हणतात, विष्णूचा वैष्णव, शंकराचा शैव. पण इथे भेदभाव नाही. वाटेल त्या दैवताची भक्ती करा म्हटल्यानंतर त्याला वाटलं लवकर प्रसन्न भक्ती थोडी. हे कोणाचंही तसं ठरलेलं आहे. कास्तकाराला विचारा, शेठजी पाहू नका माझ्याकडे, कास्तकाराला विचारा, ते म्हणतं म्हैस असावी, बिना शिंगाची असावी, मार्कीन असावी, काय न खाणारी असावी आणि भरपूर दूध देणारी असावी. पेशंटला विचारा, औषध पाहिजे, फुकट पाहिजे, घरपोच पाहिजे, घेताना गोड वाटलं पाहिजे, आजार कायमचा संपला पाहिजे. तसंच भक्ती सोपी पाहिजे आणि फळ मोठं पाहिजे. कोणालाही वाटतं. अनेक साधनामध्ये सर्वात सोपं साधन भक्ती आहे. साधन सोपं आहे, पण ज्याच्या करता नरदेह मिळाला ते साध्य करायची क्षमता याच्यात आहे. येणे जाणे खेपा
पुण्य नागवे पापा फायदा येणे जाणे चेपा येण्याची एकी खंडिती यरझार संपवण्याची क्षमता या भक्ती मार्गात आहे. अरे मग दैवत 5 आहे, भक्ती करावी कोण्या देवाची असा ज्याला संभ्रम आहे त्यानं विचार केला 1च तास राहिला, आपण कशाला वेळ घालवावी, त्या भक्ताची गाठ घ्यावी म्हणून पहिलं गणपतीच्या भक्ताकडे आलं. वेळ कमी असताना लगेच आलं. आम्हाला भक्ती करायची आहे पण दैवत 5 आहे, कोण्या देवाची भक्ती करावी. गणपतीचे भक्त म्हणाले अरे जगाला काय पाहिजे, मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. मग सुखाची प्राप्ती आणि दुःखाची निवृत्ती ही प्रत्येकाची इच्छा आहे ना. मग आमचा गणपती त्याच खात्यावर आहे. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची काम करू. दुःखाचं हरण करणं आणि सुख प्राप्त करून देणे ज्याचं ब्रीद आहे तो आमचा गणपती आहे. त्याला वाटलं अजून 4 दुकानं आहे वो, ठीक आहे पुढची चौकशी. मग ते सूर्याच्या भक्ताकडे आलं. सूर्याचे भक्त म्हणाले आमचा सूर्य नसता तू जगला नसता. सूर्याच्या उष्णतेनं पाण्याची वाफ होते, त्याचं मेघात रूपांतर, मग पाऊस पडतो, त्याच्यातून अन्नाची निर्मिती होते, त्या अन्नाच्या निर्मितीनं मग तू जगतो. मग तूच ठरव. तो म्हणला अजून 3 दुकानं आहेत घाई केल्यापेक्षा. मग शक्तीच्या भक्ताकडे आला. शक्तीचे भक्त म्हणाले आमच्या देवीची उपासना फार सोपी आहे पण फळ फार मोठं आहे. मग विष्णूच्या भक्ताकडे बरं का शेठजी. विष्णूचे भक्त म्हणाले अरे सगळं जग लक्ष्मीच्या मागे लागलं आणि लक्ष्मी आमच्या देव बाप्पाची चरणाची सेवा करते, तूच विचार कर. म्हणले हे बरोबर आहे पण आता 1च दुकान आहे शेवटचं, म्हणून तो माळाकोळीला आला. महादेवाच्या भक्ताची गाठ घेतली. म्हणले अहो मला भक्ती करायची आहे पण कोण्या देवाची भक्ती करावी. आता कुठून आला. म्हणले विष्णूच्या भक्ताकडून आलो. ते काय म्हणले. ते म्हणले आमचा देव लक्ष्मीचा पती आहे आणि सगळे जग लक्ष्मीच्या मागे लागलेलं आहे. हो ठीक आहे, त्यांचा विष्णू लक्ष्मीचा पती आहे पण भक्ताची काय अवस्था आहे. विष्णू श्रीमंत आहे, लक्ष्मीचा पती आहे पण त्या विष्णूचे भक्त आम्ही सदैव सोडके आम्ही जाऊ पुढते भिके जाऊ पिडतून भिके पुत्री घर रात विष्णू भगवान श्रीमंत आहे पण त्याचे भक्त आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर धाके जाऊ पुढती भिके कुत्री घर राखीती. विष्णू श्रीमंत आहे पण भक्ताला गरीबच ठेवतो. याच्या उलट आमचा महादेवराव आहे. म्हणजे आमचा महादेव श्रीमंत आहे
किती श्रीमंत. अरे स्वयमेव महेशः तनयो गणेशः सखा धनेशः स्वश्रू नगेश. तर याच्यावर कीर्तन होईल एवढी बडबड केली मी. स्वतः महादेव आहे. महादेव बडादेव सब देवन का बाबा. स्वयमेव महेशः. सुख करता दुःख हरता हे ज्याचं खातं आहे त्या खात्यावर ज्याचा मुलगा गणपतराव आहे. तनयो गणेश. हिमालयासारखा सासरा आहे आणि त्याचा कुबेर मित्र आहे. कोणाचा. महादेवाचा. सखा धनेश. कुबेराकडे संपत्ती किती आहे. 8.5 निधी. आत्ताही 2024 मध्ये सावकार 8.5 निधी. 9 निधी संपत्तीपैकी 8.5 निधी शेठजी त्याच्या ताब्यात आहे कुबेराच्या. निधी म्हणजे संजय निधी निराधार योजना हे डोक्षे चालवायचे नाही. निधीसाठी सांगतो मी. 5 लाख दगडाची घरं, 7 लाख विटाची घरं, 1 कोटी काशाची घरं, 1 कोटी तांब्याची घरं, 7 कोटी सोन्याची घरं, ही संपूर्ण संपत्ती रावणाची पावनिधी आहे. 70,000 रुपये 10 ग्रामला भाव आहे. गीते महाराज 7 कोटी घराचा गुणाकार करा. सोन्याच्या घराचा 7 कोटी घरी गेल्यावर तरी एवढी संपत्ती रावणाची पावनिधी. आणि उरलेली पावनिधी जगात. आणि आता 24 साल आलं तरी त्या कुबेराजवळ 8.5 निधी. म्हणून शब्द आहे ते हे काळाचे हे काळाचे गण कुबेराचे. मी महादेवजीसाठी सांगतो. स्वयमेव महेश तनयो गणेश स्वस्त्रो नगेश सखा धनेश. एवढा श्रीमंत भगवान शंकर आहे. पण श्रीमंतीचा उपभोग घेत नाही. स्मशानासी वस्ती रुद्र करी. स्मशानासी वस्ती रुद्र करी. स्मशानासी वस्ती रुद्र करी. स्मशानासी वस्ती रुद्र करी. त्यागोनी कैलास सर्व ही संपत्ती. पण श्रीमंतीचा उपभोग घेत नाही. राहतो कुठे. स्मशानासी वस्ती रुद्र करी. त्यागुणी कैलास सर्व ही संपत्ती. स्मशानासी वस्ती रुद्र करी. तुम्ही 10 कोटीचं मंदिर बांधा. तुम्हाला मूर्ती बसवता येत नाही मंदिरात. लिंग प्रतिमा. मूर्ती स्मशानात आहे. तो तिथे राहतो. स्मशानेश्वा क्रीडा. स्मशानी राहिला
संगे भूतमेळा विराजित वगैरे वगैरे. म्हणजे श्रीमंत महादेव आहे, पण स्वतः स्मशानात राहतो आणि त्याचं वैशिष्ट्य आहे भक्ताला ऐश्वर्यात ठेवतो. उलट आहे, आमचा महादेव श्रीमंत असून स्मशानात राहतो आणि भक्ताला मात्र ऐश्वर्यात ठेवतो. त्याचा भक्त बाणासूर ऐश्वर्य संपन्न, त्याचा भक्त रावण ऐश्वर्य संपन्न. आता तूच ठरव, 1:07 झाली, कोणाची भक्ती करावी. हा म्हणला महादेवाचं बरं वाटतं. अरे काय होतंय, हेच राहू दे ना. मग आता ते धावत पळत जाऊन हे केल्यापेक्षा राहू दे. तर आता काय, उजेडाची गरज नाही, लोकांना ऐकायचं आहे. आता राहील ना बरोबर. विठ्ठल विठ्ठल तो म्हणला पटलं व बरं का केंद्रे माणूस, मला पटलं म्हणलं. आता भक्ती महादेवाचीच करायची. पण एवढा त्यागी महादेव स्वतः स्मशानात राहतो, भक्ताला ऐश्वर्यात ठेवतो. त्याची भक्ती कठीण असेल. अरे हेच तर नवल आहे. ठेव. हेच तर आमच्या महादेवाचं विशेष आहे. ऐका नवल याची ठेव, नेने काही भक्तिभाव. इथे जो शब्द आहे गिरीगुरुजी, भाव. भाव म्हणजे बाजार भाव नाही. शेठजी नाही तर चाल बाजारात तुम्ही. इथे भाव शब्दाचा अर्थ होतो हेतू, उद्देश. उच्चार सारखे असले म्हणजे अर्थ एक नसतो. येते गुरुजी राईट राईट बरं का गिरी गुरुजी, उच्चार सारखाच आहे का नाही. नो नो, स्पेलिंग मध्ये फरक येतो. KNOW NO, WRIT RIGST, GST नाही GHT. पण त्याचाही उच्चार राईटच आहे, याचाही उच्चार राईटच आहे. त्याचाही उच्चार नो आहे, याचाही उच्चार नो आहे. गोपीनाथ भाऊ. पण KNOW नो, जाणणे. NO नाही, हे नो ते नो, ते जाणणे आहे, हे नाही आहे. राईट म्हणजे उजवा आहे, राईट म्हणजे बरोबर आहे. वाणी 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 माहिती आहे तुम्हाला. वाणी वाणी म्हणजे बोलणं आहे. वाणी म्हणजे उणीव आहे. वाणी म्हणजे दुकानदार आहे आणि वाणी म्हणजे प्रमाणे आहे. आता काय लावाल तिथं. वाणी म्हणजे प्रमाणे. डोंगरावरची मेंढर रे आणि दुधा वाणी पांढर. इथं वाणी आला का नाही. डोंगरावरची मेंढर
पण दुधावानी पांढरं म्हणजे दुधाप्रमाणे. वाणी म्हणजे प्रमाणे, वाणी म्हणजे बोलणं, वाणी म्हणजे उणीव, वाणी म्हणजे दुकानदार. तसं भाव बाजार भाव नाही. भाव म्हणजे हेतू किंवा उद्देश. नेणे काही भक्तिभाव म्हणजे आमचा महादेव त्याच्या भक्ती करण्याचा हेतूही लक्षात घेत नाही तरी प्रसन्न होतो. अरे उल्लेख केला होता आवाज येणं गेला ते माझ्या हातात नाही. सांगितलं त्याला, त्याच्याही हातात काही नाही. आता आवाज येत नाही म्हणते पुढं नाही. आता तुझ्या माझ्या मी सांगितलं बा तुझ्यातर्फे दोघांच्या हातात काही नाही म्हटलं. आता मी पुऱ्या ताकदीनं बोलतोय आणि त्याने 2-4दा प्रयत्न केले. पकवाद आहे त्याला वाजवता आलं पाहिजे ना. तुम्ही इकडे पुढे बसा. त्यानं वाजवायचा कसा? ते काही साधारण माणसं आहे का? श्रोते आहे, त्यांना वाजवायचं आहे. भाऊ शाही पुढाला चिकटला तुम्ही. केंद्रीय महाराज काही बोलणार नाही पण आम्हाला त्यांच्याशी काम आहे. विठ्ठल विठ्ठल आता मागच्याच काय हो तुम्हाला ऐकू येतं? बसा. नेणे काही भक्तिभाव. आपलं मंदिर गावचं त्यांनी बांधलं. म्हणजे गीते महाराजही 8 दिवस होते, सावकार 8 दिवस होते, गीते गुरुजी होते. त्यांनी बांधलं. मग सगळ्या परिवार नेलता मी घरी. आई वगैरे हे 2 महिने होते का? अरे तू लहान असेल तेव्हा, म्हणूनच तिथं बसला तू. जाऊ द्या, हे अति परिचयाचं बोलणं नाही. माळा कोळीचं अजिबात कोणी याच्यात लक्ष घालत. गोविंदराव लक्ष घालू नका. नाही काही भक्तिभाव म्हणजे महादेव भक्ती करणाऱ्याचा हेतूही लक्षात घेत नाही तरी प्रसन्न होतो. आणि तुमच्या माळा कोळीच्या सगळ्या लोकांवर केवढी कृपा आहे. पदर फाटेपर्यंत दिलं का नाही महादेवाने? खरं सांगा. पदर फाटेपर्यंत दिलं. हे जर तुमच्या जीवनात नसतं तर तुम्ही कोयते घेऊ घेऊ ऊस तोडला असता. आता एकाकडे 50 गडी आहे कामावर. हे कोणाची कृपा आहे? एवढं लक्षात ठेवा. तो स्वतः स्मशानात राहतो पण आपल्या भक्ताला टाटा बिर्ला करतो. भक्तिभाव इथे शब्दाचा अर्थ हेतू घ्यायचा, उद्देश घ्यायचा. ते त्यांना चिता भस्म खूप आवडतं महादेवाला. ते ताजं भस्म तर अजून आवडतं. ताजं भस्म तो भस्मासूर भस्म आणायचा. महादेवजी प्रसन्न व्हायचे. पण नंतर भस्म मिळणं दुर्लभ झालं. 2 वर्ष गेले कोरोनाचे. मग भस्मासूर काळजीत पडला. महादेवाला म्हणला आता पूर्वी आम्ही कुठेही जायचो 10 डेड बॉड्या एका चितेवर पेटायच्या. कोरोनाच्या काळात खूप भस्म मिळायचं. महादेवराव हे लक्ष टोचल्यापासून भस्म मिळत नाही. मला हेतू काही नाही. तुमच्या पूजेसाठी म्हणतोय ताजं भस्म मिळालं पाहिजे. असं आहे का? तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील ना भस्मासुरा ते भस्म होईल. दिला ना आशीर्वाद. झालं. भस्मासूर घरून निघायचा. रस्त्यानं जो असेल त्याच्या डोक्यावर हात ठेवला. ताजं भस्म महादेवरावला. खुश महादेवराव खुश. असं करता करता भस्मासुराच्या मनात आलं माझ्या हातात हा पावर आहे. ज्याच्या डोक्यावर हात ठेवतो ते भस्म होतं. मग याच्याच डोक्यावर हात ठेवला तर पार्वती आपलीच. याला भस्मासूर म्हणतात. जिथून मोठा झाला म्हणून तर काय लेखा भस्मासुरा आपण म्हणतो ना त्याचं नाव भस्मासुरा.
तेथीच्या कृपाला जे वरू तेथीचे कृपाला हे जे वरू माऊली तेथीचे म्हणे व्यभिचार व्यभिचारू तरी काय भस्मासुरू अर्जुन म्हणे आता थोडस उशीर लागतो मला विठ्ठला महादेवरावच्या मागे लागला भस्मासूर गोविंदराव महादेवराव पुढं भस्मासूर माग आता काय करावं महादेवरावनं भोळेपणामध्ये संकट निर्माण करावं आणि आमच्या भगवान विष्णूनं ते लक्ष घालून सोडवावं मोहनीचं रूप धारण केलं मोहनी भगवान विष्णू नाचत नाचत पुढे ही प्रसन्न मी लग्न करायला तयार आहे पण माझ्यासारखं नाचला तर दोनला तयार आहे आणि झालं तिचे हावभाव सुरू झाले असे हात केले भस्मासुरानं असे केले त्यानं कमरेवर ठेवले तिनं त्यानंही कमरेवर ठेवले असं करता 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 मोहनीनं स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला भस्मासुरानंही त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि जळून भस्म झाला दृष्टांत संपला माझा पण याला असा वर दिल्यानंतर हे मलाच भस्म करल असा विचार न करता प्रसन्न होणे नेणे काही भक्तिभाव त्याच्या भक्तीचा हेतूही लक्षात न घेता आमचा महादेव प्रसन्न होतो ऐका नवलयाची ऐका भक्तिभाव वैशिष्ट्य आहे आमच्या महादेवाचं ऐका नवलयाची ठेव नेणे काय भक्तिभाव आणि तुला जर ऐकायचं असेल तर यादीच देतो पहिलं चरण
तैसे कैसे उद्धरिले अनायासे. ऐका नवलयाची ठेव नेने काही भक्तिभाव. ज्यांच्या संबंधाने हा कार्यक्रम आहे, आज मात्र आमचे प्रतापराव पाटील मोसम मध्ये आले. बरोबर आले आज, बरं का. त्यांनी काल अभ्यास केला असेल, आपण मध्ये जाऊ. त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्ताने गेल्या वर्षी होतं, याही वर्षी. त्यांचा आमचा 3 पिढ्याचा संबंध आहे. गोविंदराव पाटील, आम्ही संत एकनाथ महाराज पाहिले नाही. गोविंदराव, तुम्ही गोविंदराव, संत एकनाथ महाराज नाही पाहिले, पण संत एकनाथ महाराज कसे असतील हे प्रतापराव पाटलाच्या वडिलाकडे पाहिल्यावर कळत होतं. गोविंदराव, त्यांचीच पुण्याई आहे, त्यांचीच पुण्याई आहे. सुशीलो मातृपुण्यन पितृपुण्यन चतुरता, हे त्यांच्या आई वडिलाची पुण्याई आहे. आणि त्यांच्याही पोटी प्रणिती सारखी कन्या, प्रवीण सारखा मुलगा, कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. आता साहेब इथं येतील, बरोबर मध्यांतर आला आपला विठोबा रखुमाई भजन, त्या भजनात साहेब इकडे येतील. ते तुला इथे सन्मान, साहेबांचं मनोगत, त्यानंतर राहिलेलं कीर्तन पूर्ण होईल. अजिबात मधल्या लोकांनी हालचाल करायची नाही. हात वर करा, शाबास. विठोबा नाव सांगते ते थांबणं सांगतो, ते सांगते ना. लक्ष्मण महाराज आणि आदिनाथ. हा, लक्ष्मणा देवे केले कैसे कैसे, देवे केले कैसे कैसे, देवे केले कैसे कैसे, देवे केले कैसे कैसे, देवे Oh
निवेदक सांगतील तसं साहेबांचा सन्मान ते तुला राहिले ना साहेबांची तुला करायचे ना तुला करून या आधी मला संतोषराव साहेबांचे करा सत्कार हा तुला करून या आधी तुला करून या तोपर्यंत आम्ही विठ्ठल विठ्ठल भजन करू तुला करून इकडे या पुढचं ऐका संतोषराव मग साहेबांचा सन्मान करा साहेब मग 2 मिनिट बोलतील ते जातील मग राहिलेला विषय आपण पूर्ण करू हा बस मिलिटरी सारखा शिस्तबद्ध कार्यक्रम होईल विठ्ठल गोविंदराव धन्य आम्ही जन्म आलो हे म्हणा प्रमाण तुला तिकडे चालते दास विठोबाचे झाले म्हणा No!
एकदा गजर कुंडली भगवान की जय संत मोतीराम महाराज भगवान बाबा की जय विठ्ठल विठ्ठल आता सर्वांनी शांतता ठेवा. साहेबांचा सन्मान त्यांचं मनोगत तुला झालेली आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळे व्यवस्थित मिलिटरी सारखं झालं. आता साहेबांचा सन्मान संतोषराव सन्मान करा. इकडे पुढे या. असं हा वा वा तुला टाळा वाजवा. असू द्या असू द्या. संतोषरावमुळे 2-4 माणसं दिसत नाही. आज माळाकोळी नगरीमध्ये लिंबोटी धर्माचे शिल्पकार तथा डेरला लिफ्टचे प्रणेते माजी खासदार आदरणीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब व युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर साहेब यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार रामराव महाराज भोर यांचा भव्य दिव्य कीर्तनाचा सोहळा नाना दिडके यांनी आयोजित केलेला आहे. तरी या ठिकाणी संस्थांतर्फे साहेबांचा सत्कार होईल व साहेबांना विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करा. बरोबर. संस्थांच्या वतीनं सत्कार घ्या. नाही तुमचा संस्थांच्या वतीनं तो संतोषरावचा होता. माळा कोळी संस्थान. हा शाबास. धन्यवाद. माईक या ठिकाणी साहेबांना विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करा. आज योग खूप चांगला आहे. श्रावण सोमवार आणि श्रावण महिन्याची सुरुवात सोमवारपासून आहे. वा वा. आणि मी भाग्यवान आहे की पहिल्या दिवशी 12 ज्योतिर्लिंगाच्या चरणी नतमस्तक होता आलं. साधू संतांचे चरणी नतमस्तक होत आले. मी माझं भाग्य समजतो. 12 ज्योतिर्लिंगाच्या चरणी नतमस्तक होऊन यांच्या वाणीतून आपण कीर्तनाचा लाभ घेतात. ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असे कीर्तनकार आणि ज्यांचे आमचे 3 पिढ्यापासून संबंध आहेत. आमच्या कुटुंबाचे मार्गदर्शक हरिभक्तपरायण आदरणीय रामरावजी डोक महाराज, महाराजांच्या सोबत आलेली सर्व संत मंडळी, विनेकरी, गायनाचार्य, पकवाद वादक, टाळकरी, सर्व ज्येष्ठ मंडळी यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. ते माझे सहकारी मित्र नाना उर्फ संतोष तिडके, मामा गणपतराव चंद्रपुरी, आमचे 12 ज्योतिर्लिंग संस्थांचे अध्यक्ष तात्या, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाजीराव पाटील, माजी सदस्य जेठे महाराज,
आता खरं तर बऱ्याच जणांची नावं मी घेऊ शकतो, पण वेळेअभावी एक तर कीर्तनामध्ये वेठे आणून भाषण जास्त करणं बरोबर नाही. पत्रकार विजय, पत्रकार सर्व मित्र, मोठ्या संख्येने उपस्थित आहे वगैरे आणि बंधू, माझा वाढदिवस 2 तारखेला आणि 29 तारखेपासून महाराज वाढदिवस सुरू झाला. पहिल्यांदा बाजी महाराज काटकरांच्या कीर्तनापासून सुरुवात झाली. ते आपल्या कीर्तनानं आजचा शेवट होता. वाढदिवसाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील नामवंत अशा विविध कीर्तनकारांचे कीर्तन लोहाणी कंधार तालुक्यात झाले. त्याच्या सगळ्या गोष्टीचा उल्लेख मी करणार नाही. आणि काल जो माझा 2 तारखेला महाराज वाढदिवस झाला, माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा वाढदिवस हा कालचा झाला. मी काल भारताला महाराजांच्या साक्षीनं सांगितलं की येथे महाराज किमान 125 क्विंटल महाराज खारीक आणि खोबरं माझ्याकडे जाऊ, त्याच्या ज्ञानाच्या हाराची आज पुन्हा भर पडली. आता मी विचार केला हे करायचं काय. मग आजच माझ्या माणसाला सांगितलं की मला एक तू 500 भरण्या, त्या सगळ्या भरण्या भरून 500 कार्यकर्त्याला वाटून टाकू. एवढं प्रेम. अरे किती पडले, हे झालं ते झालं, सगळ्यांनी बघितलं, त्या सगळ्या स्वीकारात जाणार. पण मला कळलं नाही महाराज की मी निवडणूक हारलो का जिंकलो हे मला आणखी कळायला तयार. आता आमची मंडळी म्हणायला लागली, मग तुम्ही इकडं लढलात नाही, तिकडं लढलात, तिकडं हारलात म्हणून आम्ही इकडं स्वागत. ही गोष्ट खरी आहे. निवडणुकीमध्ये हार जीत हा विषय चालत असतो, त्याचं काही फार लोकशाही. हीच माणसं हसवतात आणि हीच माणसं रडवतात, त्याचा प्रत्यय मला. तर काल नांदेडमध्ये पराभूत झालो आणि आज विहार कंधारमध्ये एवढा मोठा स्वागत. मीच नाही, सगळी मंडळी भारावून. कंधार वयाचे सन्मान प्रेम. मी पहिल्यांदा 1992 ला सभापती झालो तेव्हापासून तुमचे आमचे ऋणानुबंधाचे संबंध. कधी आम्ही जात बघितली नाही, कधी आम्ही धर्म बघितला नाही, सत्तेवर गेल्यावर कोण कोण्या पक्षाचा हे बघितलं नाही. नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये जेवढ्या लोकांना मदत केली, जेवढ्या लोकांसाठी फोन केले, त्यांनी जरी इमानदारीनं मतदान केलं असतं तरी बाजीराव पाटील 1 लाख मतांनी मी जिंकलो असतो. पण निवडणुकीमध्ये वेगवेगळे कारण पुढे आली. कोणाची जात आडवी आली, कोणाचा धर्म आडवा आला. त्याच्यामुळे माझ्यासारखा सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला पराभव स्वीकारला. ठीक आहे, माझे वडील काही खासदार नव्हते, माझे वडील काही आमदार नव्हते, माझे वडील मंत्री नव्हते. जे काही घडलं ते तुमच्या आशीर्वादानं घडलं. जो काही उभा आहे ते तुम्ही मला उभा केले. पण कधी कधी खंत याची वाटते की झाड आपणच लावायचं आणि फांद्या आपणच त्याच्या सळायच्या, आणि जास्त काही गडबड झाली तर पुढेही आपणच तोडायची. अशी अवस्था होऊ नये अशा पद्धतीची अपेक्षा आहे. कंधार लोहा हा तालुका आपला कुटुंबाचा तालुका. मग कुठलाही समाज असेल, मुस्लिम असेल, बौद्ध असेल, सगळ्या समाजाचे नाव घेणार नाही, सगळे समाज. त्या सगळ्या समाजाने माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अतोनात प्रेम केलं.
आणि ते प्रेमाची उतराई मी काही केलं तर होऊ शकत नाही याची जाणीव मला आहे. आता तिकडं हरल्याच्या नंतर लोक म्हणाले इकडं उभा राहिलं पाहिजे. आता ही तर सगळे आयोजक मंडळी उभा राहा म्हणणारच आहे. पण बाजीराव पाटील आणि गीते महाराज जर म्हणले की निवडणूक लढवा तुम्ही लढवायला तर शेवटी सर्वांच्या आशीर्वादाची आवश्यकता सगळ्याला लागणार. मी काय केलं नाही वारंवार आपल्या भाषणात अनेक वेळेस मी बोलतो. पण आज श्रावण सोमवार ढोक महाराजाची उपस्थिती आणि गावातल्या मोठ्या संख्येनं असलेल्या आमच्या आया भगिनी एकच प्रामाणिकपणे सांगणार आहे मला, या तालुक्यामध्ये कधीच न होणार लिंबोटी धरणाचं काम केवळ आणि केवळ प्रताप पाटील चिखलीकरांमुळे झालंय याच्यामध्ये मला अतिशय गर्व आहे. आता माझ्यामुळे झालंय म्हणजे कसं झालं, 2004ला तुम्ही मला अपक्ष आमदार केलं. विलासरावजी देशमुख साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते. मंत्रिपदाची ऑफर सोडली आणि या धरणासाठी मी त्यांच्या पाठीमागे राहिलो. आणि आजपर्यंत या तारखेपर्यंतच्या इतिहासात एकही महाराष्ट्रातलं असं धरण नाही, एकही की एकाच ऑर्डर मध्ये पूर्ण रक्कम आणि 4 वर्षात धरण या महाराष्ट्रात आतापर्यंत एकही पूर्ण झालं नाही. ते लिंबोटीचं धरण ते करण्याचं भाग्य मला मिळालं. बाकी काही गोष्टी कमी अधिक झाल्या असतील, काम करत असताना आमच्याकडून काही चुकाही झाल्या असतील. मी पण माणूस आहे, तुमच्यासारखाच आहे. मी काय परमेश्वराचा सुपुत्र नाही की माझ्याकडून चुकच होणार नाही. चुकही झाली असेल. आता ह्या सगळ्या चुका आपल्याला विसरून माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना आशीर्वाद देण्याची भूमिका आपण सगळ्यांनी घ्यावी अशा पद्धतीची विनंती या निमित्ताने. नानांनी आणि त्यांच्या पूर्ण टीम अतिशय आदराने महाराजांची तारीख मिळवली आणि मला फोन केला की ढोक महाराजांची तारीख मिळाली, काही करून तुम्हाला यावं लागेल. मी म्हणलो वाढदिवस माझा, सत्कार माझा, कुटुंबाचे प्रमुख यायला लागले, मी नाही यायला काय. खरं तर आम्ही सगळं कुटुंबाच्या नाव. पण आज जेव्हा काही पक्षाच्या बैठका लागल्या, काही अडचणी निर्माण झाल्या, त्याच्यामुळे येता आलं नाही. पण आपले सदैव आशीर्वाद आमच्या पाठीशी राहिलेले, ती राहावं अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. नवीन उमेदीने आपला सर्वांचा आशीर्वाद घेऊन निश्चित उभा राहू. कोणाच्या नावाचा उल्लेख राहिला असेल तर जाणीवपूर्वक मी काही उल्लेख टाळलेला नाही. परंतु महाराजांचं कीर्तन सुरू झालं, आमच्या नानाने एक हुशारी केली की बँड वाल्याला सांगितलं तिथंच बंद करा. नाही तर काल असाच गोंधळ झाला, महाराजांचं कीर्तन सुरून दारापर्यंत बँड चालू. त्याच्यावर तेवढी हुशारी नानाने केल्याबद्दल नानाला खूप खूप मी धन्यवाद देतो. त्यांना कीर्तन ऐकायला डिस्टर्ब झाला नाही. माझ्या भारोभार केले तुला केली, खारीक खोबऱ्याची आणखी त्याच्यामध्ये भर घातली. आता हार तर ठीकच आहे. आणि दर्शन घेण्याची मला संधी प्राप्त करून दिली, त्याबद्दल संयोजक मंडळीचे मनापासून आभार मानतो. महाराजांच्या चरणी परत एकदा नतमस्तक होतो. आपण सर्वांनी मला शुभेच्छा देण्याची भूमिका घेतली, त्याबद्दल आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन थांबतो. जय हिंद. सर्वांच्या वतीनं साहेबांनी अनेकांना शब्द दिलेले आहे. अनेक गावं त्यांची वाट पाहतात, हे आपण समजून घेऊ आणि साहेबांना जाण्याची परवानगी
तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्या सर्वांच्या शुभेच्छा. देवे केले कैसे कैसे उद्धरिले अनायासे ऐका नवलयाची ठेव नेने काही भक्तिभाव उद्धरिले अनायासे अनायासे उद्धार. सर्वांना माहिती अजून बाजीराव पटेल 12 मिनिट आहे आणि हेही सर्वांना माहिती आहे. शिकार मिळाली नाही गीते महाराज म्हणून त्या भिल्लाला उपवास. जाळे लावलं तळ्याच्या काठाला, झाडावर जाऊन बसलं, ते अडकलेले हरण दिसले पाहिजे म्हणून पाला तोडू तोडू टाकत होत. जिथे पाला पडत होता तिथं पूर्वीचं शिवलिंग होतं, त्याच्यावर मातीचा थर आलेला होता, तिथे पाला पडायचा. ज्या तळ्याच्या काठी ज्या झाडावर बसला ते झाड बेलाचं योग आहे. ज्या दिवशी शिकार न मिळाल्यानं उपवासी राहिलो तो दिवस महाशिवरात्रीचा. आणि जिथं पानं पडत होती तिथं शिवलिंग. लाखाच्या वर पानं तोडली त्यानं. उद्देश नेने काही भक्तिभाव होता, हरण दिसले पाहिजे तळ्यातले, हा उद्देश. पण महादेवानं विचार केला, सावकार आज बऱ्याच लोकांना उपवास केले पण दाबून खिचड्या खाल्ल्या साबुदाण्याच्या. हा एकच माझा भक्त आहे, सकाळपासूनचा उपवासी आहे आणि लाखाच्या वर पानं बेलाची वाहली. आनंदन समाय महादेवा असं नाही म्हणत, हे नामदेवाचे अभंग आहे. लक्षवरी बिलू तळ माता वाहे, लक्षवरी बिलू तळ माता वाहे. आनंद समाय महादेवा देवतेने संतोषाला म्हणे, कळी मला कोण पूजा. लक्षवरी बिलवदय माथा वाळ्या, आनंद समाय महादेवा. माथा पडता पालान सांबतेने संतोषाला पाठवला यमदूत. महादेवाने यमदूत म्हणला, मला महादेवाने पाठवलं, तुझी काय इच्छा आहे? मला एकच इच्छा आहे, हरणाची पक्षाची भाषा समजावी. मृग पक्षी याचे काय बोलणे येणे काही, सर्व काही येणे कार्य सिद्धी. तथाच तू म्हणून यमदूत निघून गेला. मग तो हरिण, त्या हरणी, पुढचा सगळ्या कथाभाग तुम्हाला माहिती असल्यामुळे आता 9च मिनिट राहिल्यामुळे आणि ते त्याच्यात अडकलं. थोरली हरणी गरोदर आहे, धाकटीला 2 पिलं आहे. त्यांचा संवाद चालू झाला ना तो खाली पारदी उतरला. तेव्हा ती हरणी म्हणाली, मला सौभाग्यवती मरायचं आहे. हरिण म्हणला, मला आधी मार. ती म्हणली, पिलांना पाजून येते. ते पिलच घेऊन आली आणि ते पिलं त्या पारद्याला म्हणाली, पारद्या माय बापाच्या आधी आम्हाला मार. तुला वाटत असेल का माय बापाच्या समोर लेकरं मारता येत नाही? मारता येते.
पुराणातला दाखला दिला त्याने. अतिथी लागी चिलिया ओपी देह तेनेची तो लाहे परमधाम. ते हरणाचे पिलं म्हणत आपल्या मायबापाचं सत्व रक्षण करण्यासाठी चिलियानं प्राण दिला. म्हणजे लेकराला मायबापासाठी मरता येतं, तू मार. हरिण म्हणला पहिला मी सापडलो मला मार. 2 हरणी म्हणल्या विधवा व्हायचं नाही आम्हाला, सौभाग्यवती जायचंय, आधी आम्हाला मार. दगडाच्या हृदयाचा भिल्ल ढसा ढसा रडला गुरुजी. दिवसभराचा उपवासी आहे आणि त्या सगळ्या हरणाला पाया पडून म्हणला मी उपासानं मेलो तरी मारणार नाही. अरे आम्ही वचन दिलं तुला मारावं लागेल, मी मारणार नाही. कळलं का मारत नाही? मारल्यावर 5चा बोझा तुला घरी नेता येणार नाही ना. तू पुढे चल, आम्ही मागे येतो, घरी आल्यावर मार. हे मागे लागले. अरे येऊ नका माझ्या घरी, मी मारणार नाही. आम्ही शंकराची शपथ घातली, मारावंच लागेल. झोपड्याच्या पुढे आले गुरुजी. चमत्कार झाला, दिव्य झाले देह 5चे ते वेळी. 5 हरणाचं दिव्य पुरुषात रूपांतर झालं आणि विमान त्या काळी पाठविले. आणि त्या विमानात हे 5 दिव्य पुरुष बसले. बिल्ल नुसता बघू लागला. अरे 5च सीटचं होतं गर भाऊ, एखादं उभं राहून नाही जमत का? अरे काय महाराष्ट्रातली एसटी आहे का टपावर 22? हे बघ बिल्ला, तुझं आता आज उपवास झाल्यामुळे तुझं मागचं पाप जळलं, पण विमानात बसण्या इतकं पुण्य झालं नाही. मग काय करावं लागेल? तिथंच बस. आजच्या शिवरात्री पासून पुढच्या शिवरात्रीपर्यंत ओम नमः शिवायचा जप कर. तिथंच बसला गीते महाराज. वर्षभर त्यानं ओम नमः शिवायचा जप केला. त्याच्यासाठी महादेवानं स्पेशल विमान पाठवलं. कैलासाची नेला कैसे उद्धरिले अनायासे. अरे जाणून बुजून नाही, उपवास घडला शिवरात्रीच्या दिवशी, पाला टाकला खाली. अरे काय गरज आहे लोटा भर पाण्याची शेठजी? 1 लोटा जल समस्या का हल.